एक असतं ना आपल्याला थोडीशी भीती असते की अरे आपला आज फर्स्ट पेपर आहे, आई माझ्या बाजूला बसलेली आणि अचानक फोनवरती एक मेसेज येतो आणि त्या मेसेजवर असं लिहिलेलं असतं की आय लव्ह यू रचना. तो एक जो फेज होता ना तो खूप असा भीतीदायक होता की ह्या व्यक्तीला माझं नाव कसं माहिती, म्हणजे नाव माहिती म्हणजे माझं घर सुद्धा माहीत असेल. आणि मी गाडी काढण्याचा प्रयत्न करत होती आणि द मोमेंट मी हात आतमध्ये टाकते माझ्या हाताला ना एकदम काहीतरी स्टिकी लागतं. मला समजत नाही की हे एक्झॅक्टली काय. मला खूपच म्हणजे असं वाईट वाटत होतं की मी हा डिसिजन का घेतलाय. तो माझ्या लाईफचा सर्वात मोठा रिग्रेट होता. नमस्कार, माझं नाव रचना. माझं यूट्यूबवरती एक चॅनल आहे आणि मला नव एंजलच्या नावाने ओळखलं जातं. रचनास नव एंजल म्हणून माझं यूट्यूबवर चॅनल आहे. या चॅनलवरती मला जेवढी लोकं फॉलो करतायत त्या सगळ्यांना मी आता कशी आहे ती तर नक्कीच माहिती आहे. बट माझी जी बॅक स्टोरी आहे किंवा मी कशी इथपर्यंत ग्रो होत आली आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. सो माझा जन्म खूप साधारण आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये झालाय. जसं की तडजोड करत आपण प्रत्येक घरात एक ते असतं ना एक बजेटेड, तसंच सगळं काही होतं माझ्या घरात सुद्धा. लहानपणापासून असंच शिकवलं गेलं होतं की जास्त एक्सपेक्टेशन्स नाही ठेवायचे. जे पण आपल्या पुढ्यात येईल त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि हसत हसत पुढे जात राहायचं. बट एक टर्निंग पॉईंट आलं माझ्या आयुष्यात किंवा माझ्या बहिणीच्या आयुष्यात. ते म्हणजे माझे वडील, माझे पप्पा. मी जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हा आम्हाला सोडून गेले आणि जेव्हा ते गेले तेव्हा ॲक्च्युअली त्या दरम्यान मी फक्त 10 वर्षाची असल्यामुळे मला काही ॲज सच काही इमोशन्स नव्हते. 3-4 दिवसापर्यंत मला काही समजत नव्हतं की एक्झॅक्टली काय होतंय किंवा कोणता मोठा बदल माझ्या आयुष्यात झालेला आहे. आणि जेव्हा ते रिअलाईज झालं तेव्हा एकदम असं अचानक फील व्हायला लागलं की जो आपला मोठा सपोर्ट सिस्टम आहे तो गेलाय आयुष्यातनं. बट माझ्या आईला माझ्या पप्पांनी खूप स्ट्रॉंग केलेलं. म्हणजे माझी बहीण जेव्हा 9 महिन्याची होती तेव्हाच तिला तिच्या पायावर उभं राहायला त्यांनी दिलं. तिने एक ब्युटिशियनचं कोर्स केलं आणि ती लाईक प्रॉपर सगळं काही हँडल करत होती आणि तिला बघूनच आम्ही मोठं झालो. खूप हार्डशिप्स सुद्धा बघितले आहेत. फायनान्शियली नाही बट इमोशनली आम्ही खूप खचलो आहोत ह्या पूर्ण जर्नीमध्ये. खूप कमी लोकांना माहिती असेल की काय काय आम्ही बघितले किंवा काय काय गोष्टीतनं आम्ही गेलो आहोत, मी आणि माझी बहीण. सो आपलं जे स्कूलिंग होतं माझं ते स्टार्ट झालेलं नॉर्मल, आम्ही आमची लाईफ जगत होतो. बट जसं मोठं होत गेलो तसं अचानक सोसायटीचा जो दृष्टिकोन आहे ना आपल्याकडे तो चेंज होऊन जातो. जेव्हा तुमचे वडील तुमच्या आयुष्यात नसतात त्यांना असं वाटतं की आपण ह्यांना काहीही बोलून गेलं तरी तिथे ह्यांना वाचवायला किंवा ह्यांच्या साईडला कोण बोलायला नसणार आहे. कारण आम्ही आमच्या घरात आजी आजोबा, माझी धाकटी बहीण, मी आणि आई आम्ही एवढेच राहत होतो. आणि एक असतं ना की आता म्हातारे झालेत आजी आजोबा, ते काय करणार आहेत. बट काही असा ग्रुप ऑफ लोक होते ते खूप त्रास द्यायला लागले. स्कूलला जाताना त्रास द्यायला लागले. समजत नव्हतं की आईला एक्झॅक्टली ह्या सगळ्या गोष्टी मी कशा सांगू. कारण आपली सोसायटी अशी आहे जिथे काही एक मुलगी जर स्टँड घेत असेल ना तर सर्वात आधी पहिले मुलीवर येतं की तूच काहीतरी केलं असशील, तूच काहीतरी सायन्स दिले असतील ज्याच्यामुळे हे तुझ्याबरोबर घडलं आहे. बट मला हे नव्हतं माहीत की माझी आई माझ्यावर खूप लवकर विश्वास ठेवेल किंवा ती खूप स्ट्रॉंग आहे या सगळ्या गोष्टींना हँडल करायला. खूप वर्ष अशीच निघून गेली. खूप मुलं त्रास देत होते. स्कूलपासून घरापर्यंत फॉलो करत होते. खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे हसणं बोला किंवा असं मध्येच येऊन विचारणं की अगं तू कोणत्या स्कूलमध्ये. माझं नाव त्यांना माहीत होतं. म्हणून तो एक जो फेज होता ना तो खूप असा भीतीदायक होता की ह्या व्यक्तीला माझं नाव कसं माहिती, म्हणजे नाव माहिती म्हणजे माझं घर सुद्धा माहीत असेल, म्हणजे शेवटपर्यंत माझा पाठलाग करत असतील. मग एक दिवशी मी शेवटी आईला हे सगळं सांगितलं आणि मी एवढी फॉर्च्युनेट आहे ना त्या बाबतीत की आईने माझ्यावर लगेच विश्वास सुद्धा ठेवला. तिने मला सांगितलं की इट्स ओके, ह्या जगात तुला असे खूप सारे पुढे लोक भेटणार आहेत, दिसणार आहेत आणि तुझ्या आजूबाजूला सुद्धा असे खूप लोक असणार आहेत. पण आपल्याला त्यांना फेस करायचं आहे, ते पण स्ट्रॉंगली करायचं आहे. कारण एका सिंगल मदरला 2 मुलींना वाढवणं हे सोपं नाही आहे.
इव्हन सोसायटीचा जो दृष्टिकोन आहे का सिंगल मदरकडे तो खूप चेंज होऊन जातो. खूप लोकांच्या मनात तर हे सुद्धा आलं असेल की आता तर ही दुसरं लग्न करेल, कदाचित ह्या दोन्ही मुलींना इथे सोडून जाईल, असा सुद्धा असेल किंवा हिचं काहीतरी प्रेम प्रकरण असेल, हे सुद्धा आलं असेल. आय एम डॅम शुअर, कारण तसे विचार येतात लोकांच्या आणि दॅट इज व्हेरी नॅचरल. पण माझ्या आईने खूप स्ट्रॉंगली आणि खूप कॉन्फिडेंटली आम्हाला दोघींना सुद्धा वाढवलं आहे. तो एक फेज झाल्यानंतर माझं जेव्हा मी 10th मध्ये होती, आय स्टिल रिमेंबर, माझा सायन्सचा फर्स्ट पेपर होता. मी ऑलरेडी एवढी टेन्स झालेली की मला समजत नव्हतं की काय करायचं आहे, किंवा एक असते ना आपल्याला थोडीशी भीती असते की अरे आपला फर्स्ट पेपर आहे. आई माझ्या बाजूला बसलेली आणि अचानक फोनवरती एक मेसेज येतो आणि त्या मेसेजवर असं लिहिलेलं असतं की आय लव्ह यू रचना, मला तू खूप आवडतेस. आणि तो फोन होता माझ्या आईच्या हातात आणि मी खूप घाबरलेली, कारण आई त्या टायमाला माझ्यावरती डाऊट सुद्धा करू शकत होती, पण तिने नाही. तिने मला ते असं भासून दिलं की नाही, इट्स ओके, धिस इज व्हेरी नॅचरल, तू तुझं जाऊन एक्झाम दे. म्हणजे जे मेंटली टॉर्चर होतं ना, ते खूप लहानपणापासून होत होतं, पण खूप कमी लोकांना त्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. इवन एकदा असा इन्सिडेंट झालाय की मी आणि माझी आई मार्केटला जायला निघालेलो. रेनी सीझनचं टाइम होतं, त्यामुळे आपण जे कव्हर असतं ना आपल्या गाडीला जे लावतो हँडल्सला स्कूटीच्या, ते लावलं होतं आणि मी गाडी काढण्याचा प्रयत्न करत होती. अँड द मोमेंट मी हात आतमध्ये टाकते, माझ्या हाताला ना एकदम काहीतरी स्टिकी स्टिकी लागतं. मला समजत नाही की हे एक्झॅक्टली काय आहे. म्हणून मी आईला सांगते की आई एकदा बघ, हे काहीतरी ना वेगळंच मला वाटतंय. आणि टू अवर सरप्राईज त्याला युज्ड कॉन्डम्स लावले गेले होते. म्हणजे एवढं तो एक मेंटली टॉर्चर होता ना तो वाला जो सीन. म्हणजे एका आईला, एका सिंगल पॅरेंटला किंवा तिच्या मुलीला कोणी त्यांचा पाठिंबा द्यायला नाहीये म्हणून आपण कसं त्रास देऊ शकतो, हाच एक मला असं वाटतं त्या लोकांचा उद्देश असेल. 10th झाल्यानंतर मला असं झालेलं की मला आता इथे नाही राहायचंय, मला बाहेर जाऊन माझं शिक्षण करायचंय, कारण तिकडचं जे मेंटॅलिटी होती लोकांची ती कधीच बदलणारी नव्हती. म्हणून मी माझे जे क्लासेस आहेत ते लाईक हाफ ॲन आवर डिस्टन्स, 1 आवर डिस्टन्सवर असे घेतले की मी थोडंसं ट्रॅव्हल करेल, मी पूर्ण दिवस बाहेर राहील. मला इथे परत म्हणजे सकाळी एकदा निघाल्यावर डायरेक्ट मी रात्री येईन, मला इकडच्या लोकांबरोबर नाही राहायचंय, असं वालं ते होतं. बट माझं ते पण नशीब, म्हणजे आय डोंट नो ते कसं, पण 1 महिना एक मुलगा मला फॉलो करत होता आणि ते खूपच माझ्यासाठी मेंटली टॉर्चर होतं की मी कुठेच एकदम कॉन्फिडंटली जाऊ नव्हती शकत. जिथे मी जाते, जिथे मी खाते, सगळ्या काही गोष्टी त्या व्यक्तीला माहिती होते. हे मला माहिती आहे कारण अचानक एक दिवस मी त्याला स्टेशनवर पाहिलं, तेव्हा मला समजलं की हा मुलगा, मी याला डेली बघतेय आणि हा डेली मला फॉलो करतोय, म्हणजे काहीतरी असेल. सो माझा फ्रेंड त्याने जाऊन त्याला विचारलं की एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे तू का असं पाठी लागलायस तू. सो त्याने ह्या 1 महिन्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी झालेल्या, आम्ही कुठे कुठे गेलो, कोणता कोणता मूव्ही पाहिला, आम्ही काय खाल्लं, ते सगळं काही त्याने सांगितलं. तेव्हा मला कळलं की मी कुठेही गेली, म्हणजे कोणत्याही कोण्यात गेली तरी असे लोक आहेत आणि त्यांना आपल्याला स्ट्रॉंगली फेस करावंच लागेल. आणि नंतर हा फेज गेल्यानंतर हळूहळू माझं शिक्षण पुढे होत गेलं. मी माझं 12th कंप्लीट केलं आणि 12th नंतर आपल्या सगळ्यांनाच एक प्रश्न असतो की आता आपण पुढे काय करायचं. माझ्या घरात माझा काका CA आहे आणि सगळ्यांचं एक असतं ना की घरात एक CA म्हणजे तू पण CA, किंवा असं ना डॉक्टर तर डॉक्टरच बनणार, इंजिनियर तर इंजिनियर. तसंच ते तो फेज होता. सगळ्यांनी लहानपणापासून डोक्यात असं घुसून ठेवलेलं की तू CAच बनणार, तुला CAच करावं लागेल. काका तर CA, तो तर तुला हेल्प करेल, सगळं काही एकदम तुझं स्मूथली जाईल. आणि आई सुद्धा त्याच गोष्टीला प्रिपेअर्ड होती. पण मला स्वतःला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. मी आईला एकदाच सांगितलं की आई मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय. तर आई म्हटली की तू नाही ते करू शकत, बिकॉज हॉटेल मॅनेजमेंटसाठी तुला रात्री सुद्धा ट्रॅव्हल करावं लागेल. आणि मी लोकांना तेव्हा काय सांगू की तू कुठे आहेस. हा एक तिच्या मनात होता की कदाचित आज जर पप्पा असते तर ते बोलले असते की ठीक आहे तू जा, आम्ही आहोत. पण आई माझी एकटी किती लोकांना फेस करेल.
म्हणून मग मी ते ड्रॉप केलं आणि जे सगळे लोक म्हणत होते की CA कर, तर मी CA केलं. काही नाही विचार करता मी CAचं प्रोफेशनसाठी स्वतःला एनरोल केलं. मी फर्स्ट जी आपली एक्झाम असते ती क्लिअर सुद्धा झाली. इंटर्नशिप स्टार्ट केलं, 3 इयर्सचं इंटर्नशिप केलं. म्हणजे इन शॉर्ट माहिती आहे का, मला ना तिथे तेव्हा कोणी सांगणारं नव्हतं की रचना तू हे कर, तू हे करायला हवे, किंवा मला कोणी विचारलं नाही की तुला काय करायचंय. आता मला जे करायचं होतं ते पॉसिबलच नव्हतं, कारण आई मला ऑलरेडी बोललेली की तू ते नाही करू शकत. सो दुसरं आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की जर MBA साठी सुद्धा एनरोल केलं तर MBAला त्यावेळेस डोनेशन सुद्धा 10 लाख वगैरे मागत होते आणि माझी आई एवढं सगळं कधी कुठून अरेंज करेल. मी तिला हे कधीच सांगितलं नाहीये की ह्या एक रिझनमुळे सुद्धा मी CA साठी एनरोलमेंट केलेलं आहे. आणि तो जो प्रवास आहे तो सुरुवात झाला. त्या दरम्यान माझं लग्न सुद्धा झालं. लग्न झाल्यानंतर मी जॉबला लागली. बट माझे जो हसबंड आहे तो डॉक्टर आहे आणि फर्स्ट 6 मंथ्समध्ये असं होत होतं की आम्हाला ना दोघांना एकमेकांना एक तो टाईम नव्हता मिळत. मी ऑफिसला जायची तर तो यायचा हॉस्पिटलमधनं, मग मी यायची तर तो जायचा. आणि तो जो जॉब मी करत होती तो एवढा टॉर्चरिंग होता ना की मला आवडतच नव्हतं. आय वॉज नॉट हॅपी इन दॅट. मला खूपच म्हणजे असं वाईट वाटत होतं की मी हा डिसिजन का घेतलाय. तो माझ्या लाईफचा सर्वात मोठा रिग्रेट होता. आजपर्यंत मी कोणत्याच गोष्टीवर रिग्रेट नाही केले, पण त्या गोष्टीवर नक्कीच रिग्रेट केले की मी असा प्रोफेशन का चूज केला. विथ टाइम मला माझा नवराच बोलला की तुला नसेल ना करायचं, इट्स ओके, तू नको करू, तुला जे हवे ते तू कर. हळूहळू आईला सुद्धा समजायला लागलं की तू यात खुश नाहीयेस, सो नको करू, इट्स ओके. आणि मग मी ते ड्रॉप केलं. मी 2 इयर्स घरी बसली आणि मग नंतर काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता. कारण ज्या वेळेस माझ्या पप्पांनी माझ्या आईला स्वतःच्या पायावर उभं केलं, म्हणजे त्यावेळेस माझ्या पप्पांचं सुद्धा हेच थिंकिंग असेल की पुढे जाऊन कोणावर तुम्ही अवलंबून नाही राहायला पाहिजे, म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहा. आणि हेच माझ्या डोक्यात आलं. आणि आई सुद्धा आम्हाला तेच शिकवत होती की ठीक आहे, तुमचा नवरा आहे, तो कमवतोय, पण कोणावर अवलंबून नका राहू, कारण वेळ सांगून येत नाही. आज आपण इथे आहोत, पुढच्या 1 मिनिटात आपल्याबरोबर काय होणार आहे ते सुद्धा नाही माहितीये. म्हणजे इन शॉर्ट मी एक अशी टाईपची मुलगी होती ना, जी खूप शाय, लोकांसमोर न बोलणारी, प्रत्येक गोष्टीला घाबरत होती. कधी स्वतःसाठी स्टँड नव्हती घेत. स्टँड जर घेतला असता तर कदाचित तो CA प्रोफेशन चूज सुद्धा नसता केला. बट जी ती स्ट्रॉंग पॉवर आहे ना, ती खूप लेट आली माझ्यापर्यंत. मला ते खूप लेट रिअलाइज झालं की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी ह्या आयुष्यात करू शकते. आणि ह्याचा मोठा पाठिंबा म्हणजे माझ्या आईने मला दिला आहे. माझ्या आईने जेव्हा मला सांगितलं की तुला जे हवे ते तू कर, आणि मेन म्हणजे फॅमिली सपोर्ट, दॅट वॉज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन माय लाईफ. आणि आत्ताही खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझं फॅमिलीमुळेच मी इथपर्यंत पोहोचली आहे, हे मी नेहमीच म्हणते. आणि मग त्यानंतर आपलं कोविड स्टक झालं आणि कोविडमध्ये मग मी यूट्यूब स्टार्ट केलं. अजिबात कॉन्फिडन्स नव्हता कोणत्याच गोष्टीचा की करू शकेल की नाही. बट एक बॅक ऑफ माइंड असं होतं की मी माझ्या आईला बघितलं आहे. असं माझ्या आईसारखे खूप साऱ्या बायका असतील ज्या सिंगल पॅरेंट असतील, ज्या एकटी आपल्या मुलांना वाढवत असतील, आणि त्या लोकांना आपण कसं स्ट्रॉंग करायला पाहिजे. माझी सासूबाई त्यासुद्धा सिंगल पॅरेंट आहेत, त्यासुद्धा खूप लवकर विडो झाल्या. म्हणजे माझा नवरा जेव्हा 14 वर्षाचा होता तेव्हाच ते सोडून गेले आम्हाला. सो मी त्यांना सुद्धा पाहिलं आहे की ती किती स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टींना फेस करतायत. आणि मग हळूहळू ही यूट्यूबची जी जर्नी आहे ती स्टार्ट झाली. माझं यूट्यूबच्या व्लॉग्समधनं फक्त एकच सांगण्याचा उद्देश आहे, त्या सगळ्या लेडीजला, जे पण हाऊसवाईफ आहेत किंवा जे पण असं समजतायत की आमचं जे लग्न झालंय ते फक्त आपलं घरातलं सांभाळा आणि मुलांना सांभाळायला, त्यांचं थोडासा जो माइंडसेट आहे ना तो मला चेंज करायचा आहे. मी परत एकदा तेच सांगेल की वेळ सांगून येत नाही. उद्या काय होईल आपल्याला माहिती नाहीये. स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे लाखो करोडो रुपये असले तरी स्वतःची आयडेंटिटी फार इम्पॉर्टंट आहे. कारण आधी मला डॉक्टर सनीची बायको असं ओळखले जात होते, पण आज रचना म्हणून मला ओळखलं जातं आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या मुलीसाठी हे
धाडस केली की मी यूट्यूबवर येऊन बोलू, म्हणजे व्लॉग स्टार्ट करू. कारण मोठं झाल्यानंतर मला असं नव्हतं पाहिजे की माझी मुलगी मला म्हणते की माझी आई ना घरातच बसतीये, आणि तिच्यावर तो मला इम्पॅक्ट पाडायचा होता की काहीही आपण करू शकतो. जगात कोणतीही गोष्ट असेल ती इम्पॉसिबल नाहीये. मी नेहमी म्हणते आय एम पॉसिबल. इम्पॉसिबलला लोकं खूप चुकीच्या नजरेने बघतात. आय एम पॉसिबल असं बघा, सगळं काही पॉसिबल आहे ह्या आयुष्यात. सो सगळ्या विमेन्सला मी एकच सांगेल की तुम्ही तुमचे जे पण स्वप्न असतील ना ते पूर्ण करा. एका सिंगल मदरनी आम्हाला दोघींना वाढवले. मी आज ह्या पोझिशनला आहे. माझी बहीण ॲडव्होकेट आहे आणि आम्ही खूप स्ट्रॉंगली ह्यातनं बाहेर आलोत. खूप काही बघितलं गेलं आहे. इमोशनली खूप खचलो गेलो आहोत. माझ्या आईला सुद्धा खूप काही लोकं बोलतात. आज लोकं आम्हाला म्हणतात की तुम्ही खूप प्रिव्हिलेज लाईफ जगतायत. बट त्या प्रिव्हिलेज लाईफच्या पाठीमागे सुद्धा खूप सारे हार्डशिप्स होते. ते ऑफकोर्स आम्ही आता ते नाही तुम्हाला दाखवू शकत. बट आज आम्ही जे पण जगतो ना, ते हेच विचार करून जगतो की उद्या काय परिस्थिती आपल्यावर येईल ते सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला आम्ही नेहमी फिरताना दिसतो, हसताना दिसतो. सॅड मोमेंट्स दाखवण्यासाठी सारखे खूप मोमेंट्स आहेत माझ्याकडे, बट आय डोंट वॉन्ट टू शेअर. कारण यूट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण थोडंसं पॉझिटिव्हिटी दाखवली लोकांपर्यंत, तर ते पण लोकं खूप इन्स्पायर होतील. आज खूप साऱ्या बायका मला बघून इन्स्पायर होत आहेत आणि मला त्याचा खूप आनंद आहे. सो मी सगळ्यांना तेच सांगेल की तुमच्यासमोर काहीही आलं, कोणताही परिस्थिती आली तरी तुम्ही खूप त्याला स्ट्रॉंगली फेस करा. काही सगळं काही पॉसिबल आहे. सगळं काही आपले जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण करा. आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि माझे सगळे ते ड्रीम्ससुद्धा फॉलो करतीये. सो तुमच्याकडे सुद्धा आता चान्स आहे. आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा तेच सांगेल, माझ्या आजी-आजोबांनी माझ्या आईला खूप साथ दिली आहे. आजकाल असं बघितलं जातं की एका व्हिडिओला हळदी-कुंकू नाही लावत, कारण तिचा नवरा गेलेला असतो. पण मला असं वाटतं त्यात तिची काही चूक नसते. माझ्या आजीनी ही प्रथा स्टार्ट केलेली की जरी माझा मुलगा गेलाय, पण मी माझ्या सुनेला माझ्या मुलीसारखंच वागवणार, तिला तसंच पुढे-पुढे करत जाणार. आणि तेच आम्ही आत्तासुद्धा तुम्हाला व्लॉग्समधनं दाखवतो की माझी सासूबाई असो किंवा माझी आई असो, आम्ही त्यांनासुद्धा सेम मान देतो. हळदी-कुंकवाला इव्हन विडोज आर वेलकम ॲट आवर होम. आम्ही सगळ्यांना समान मानतो आणि इक्वली ट्रीट करतो. सो तुम्हाला सुद्धा सगळ्यांना तसंच मी सांगेल, प्रेम वाटा. आणि आमचा एकच स्लोगन आहे जो आम्ही आजपर्यंत फॉलो करत आलो, ते म्हणजे लिव्ह, लाफ अँड लव्ह. कारण वेळ सांगून येत नाही. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.